कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली। या क्रूर प्रकरणाने महाराष्ट्र हादरलाय। तर झालं असे की चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथूर गावातील शेतकरी रोशन सदाशिव कुडे यांच्यावर सावकारी कर्जाच्या जाचामुळे स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली। निसर्गाला जिंकणारा बळीराजा सावकारीला पुरता हरलाय। 4 एकर शेती असलेला रोशन यांनी दुग्ध व्यवसायासाठी 2 सावकारांकडून 50-50 हजार रुपये कर्ज घेतले, पण दुर्दैवाने त्यांच्या गायी मेल्याने आणि शेती अपयशी ठरल्याने व्याजाने कर्ज सरळ 74 लाखांवर गेले। कर्जाचा डोंगर असा वाढत गेल्याने सावकार घरी येऊन नको ते बोलू लागलेत। कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी 2 एकर जागा विकली, ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकले, मात्र कर्ज काही संपेना। शेवटी एका सावकाराच्या सल्ल्याने एजंट मार्फत कोलकाता ते कंबोडियाला जाऊन त्यांनी 8 लाखांना किडनी विकली। हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला। शिवसेनेचे अंबादास दानवे यावर म्हणाले, 1 लाखाचे 74 लाख कसे झाले? सावकारांना जेलमध्ये टाकले पाहिजे। शेतकऱ्याला किडनी विकावी लागणे हे सरकारचे दुर्दैवच आहे। मनसेचे बाळा नांदगावकर यांनी ही सरकारवर संताप व्यक्त केला। शेतकरी संकटावर तातडीने कारवाईची मागणी होती। आता